सूर्या झालंच आहे, 2च मिनिट ना फक्त. गरम गरम वाढते आणि तू लगेच खाऊन घे. आज गरम नाही आणि गार नाही, महादेवाचं परम भक्त आहे मी. आज निर्जळी उपवास असतो माझा. हो परमभक्त, निर्जळी उपास का बरं रे? या महादेवाला तर त्याची पार्वती भेटली की. हा, पण हा उपवास आहे ना, खरं तर लग्न झाल्यावरच करायचा असतो. तो कशाला? कारण आहे ना, ती पार्वती रुसू नये, कोपू नये, पार्वती दुर्गा बनू नये. आणि ती पार्वती आहे ना, ह्या महादेवाच्या साथीला कायम राहावी म्हणून हा उपवास असतो. आज आपलं लग्न आहे, तयार व्हा लवकर. बायको, आज तू पुन्हा होणार माझी बायको. हे तुला पण वाटत असेल ना, आपलं लग्न लय घाई गडबडीत झालं म्हणून. पण आज मंदिरात देवाच्या साक्षीने सगळं नीट वाहणार आणि आपलं परत मिलन होणार आज रात्री. खास आजच्या दिवसासाठी ना मी ही साडी आणली. नेसायची तू. मी आलो सलूनला जाऊन. हा, आवरून घ्या तू. 7 जन्माचं बुकिंग आहे आपलं. आवर आवर आवर. ह्या अशा नवऱ्यासोबत 7 जन्म काय, 7 मिनिटं पण नाही राहणार कुठली बायको. माझ्या दादाच्या आणि माहेरच्यांच्या सुखासाठी म्हणून मी सगळं सहन करते. जय भोलेनाथ, हर हर महादेव, देवांचा देव महादेव. नमस्कार नमस्कार करते, नमस्कार करते. देवा, आज तुझा दिवस आहे, महाशिवरात्र. पण आजच्या दिवशी ना माझा तुझ्याकडे एक प्रश्न आहे. हे तू सगळ्यांना उपवास वगैरे धरायला सांगतोस का? नाही ना, वाटलंच होतं मला. तरी बी लोक आजच्या दिवशी तुझ्यासाठी उपवास धरतात. काय ते निर्जल उपवास नि काय नि काय. आता माझं काय म्हणणं आहे, उपवास धरा तुम्ही, उपवास धरण्याबद्दल काय म्हणणं नाही. पण उपवास धरून काय करते, तुझ्याकडेच काहीतरी मागतात. पण मी नाही धरली. मला आजच्या दिवस तुझ्याकडनं काय बी नको. तुला माहितीये का, कारण मला जे हवंय ते तुम्हाला आधीच देऊन बसलेस. आधीच माझं लग्न जुळवलंयस नाही का. त्यामुळे आजच्या दिवस ना मला तुझ्याकडनं काय बी नको. हा म्हणजे असं काय बी नको नाही. म्हणजे एक गोष्ट आहे, ते काय तुला तर माहितीच आहे, माझा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे. एव्हरी इयर कंट्रोल नाही. आणि दादासारखं निर्जल तर इम्प्रॉबेबल, एकदम नॉट पॉसिबल, एकदम एकदम नो. त्यामुळे काय दरवर्षीप्रमाणे काही कुठं चुकलं माकलं तर मी प्रयत्न पूर्ण करणार. पण तरी जर कधी चुकलं तर फक्त माफ कर, इतकंच. चालेल ना तुला चालेल ना? चालेल ना? धनु दीदी, ब्रेकफास्ट असतं तेच ते झाली का? हा, 1 नंबर. कशी झाली? मस्त. राजू ते तू नाही खाणार का? तुम्ही विसरलात का आज मी दादासारखा निर्जळी उपवास केलाय? काय बोलते खरं? मजाक आहे. तुझ्या वाटणीची खिचडी पण मला दे. धनु दीदी तुला माहिती ना उपवास म्हणजे काय असतं? विषय आहे का? माहितीये उपवास म्हणजे काय?
दिवसभर उपासाचं खायचं. शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, उपासाचं थालीपीठ, ते वरीचा भात आणि मग चिंच- आणि- अगं उपास म्हणजे उपाशी राहायचं. हे आपलं शरीर आणि खाऊ खाऊ करणारं मन आहे ना, हे ताब्यात राहिलं पाहिजे म्हणून करतात उपवास. अय, मला काही गरज नाही, कळलं ना, माझ्या शरीरवरील ताब्यात ठेवायची. का ग? का म्हणजे माझं तर लग्न ठरलंय. तूच कर उपास, तुला चांगला नवरा मिळावा म्हणून. कशाला? हा राजू ताई, कोण म्हणलं असं? या दोघी. राजू, तू त्यांच्याकडे कशाला लक्ष देते? मी सांगते ना तुला कसा नवरा मिळेल ते. तुला ना अगदी असा छान राजबिंडा, खानदानी, ज्याच्या घरात सोन्या चांदीच्या राशी असतील, ज्याचा ना एक वेगळाच रुबाब असेल आणि जो तुझ्यावर खूप खूप प्रेम करेल ना, असा नवरा मिळेल तुला. खरंच खरंच. वहिनी, असा नवरा ना फक्त गोष्टीच्या पुस्तकातच असतो. आणि आपल्या गाव सोडून तर 2 गावांपर्यंत असा नवरा कुठंच नाही मिळणार. हा, पुढच्या जन्मात मिळाला तर मिळाला, पण ह्या जन्मात तर नाही. नाही तर राजू ताई, गोष्टीत होतं तसं तुझ्या नवऱ्याला पण एखाद्या खजिन्याची चावी सापडली तर.